नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पातीच्या कांद्यापासून मस्त अशी जेवताना तोंडी लावायसाठी एक रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी बघा, पातीचा कांदा घेतला होता बघा, अशा पद्धतीचे पात मी काढून भाजी बनवली होती आणि कांदे मी मोठे मोठे होते म्हणून एका साईडला ठेवले होते। हे जी कांदे जे आहेत का नाही, 8 ते 9 कांदे आहेत, त्यांना बघा मी अशा पद्धतीमध्ये कापून घेतलेला आहे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला आणि गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचं बघा एवढा बटर। बटरनं काय होतं, चव छान येते म्हणून बटर टाकायचं आणि हा बटर काय करूया आपण वितळून घेऊया। बटर बघा वितळलेला आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं जिरं टाकायचं, छोटा अर्धा चमचा असं जिरं टाकलेलं आहे आणि जिरं पहिलं भाजून घेऊया चांगलं। जिरं बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला एक हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आहे, 7 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत आणि हे पण आपल्याला 1 मिनिटभर ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, हलवून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला हे कांदे। जर तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल का नाही, तर घरातला जो असेल ना, तो आता जे नवीन कांदे असतात ते जरी घेतले तरी चालेल। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं मी एकसारखं असं परतून घेते। 2 ते 3 मिनिटं बघा मी परतून घेतलेलं आहे मस्त असं। गॅस करणार आहे बारीक। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे एकदम छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा धने पावडर, छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। बारीक गॅसवर बघा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। 1 मिनिटभर परतून पण घेतलेलं आहे मिक्स करतच। त्यात टाकणार आहे मी चाट मसाला, छोटा अर्धा चमचाला पण थोडंसं कमी टाकलेला आहे। चाट मसाला कसा बनवायचा ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। आता ह्याच्यात आपल्याला टाकायचे बारीक गॅसवरच 1 वाटीभर दही, फ्रेश दही आहे, आंबट वगैरे नाही आहे। दही कसं लावायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। चाट कसा बनवायचा चाट मसाला तो पण अपलोड केलेला आहे। हे पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं, पटपट हलवून बारीक गॅसवरच बघा मिक्स करून घेतले। दही टाकल्यानंतर चांगलं एक जागी केलेलं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला एक 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचे। मीडियम गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल, बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं तर 5 मिनिटात मी खोललेलं आहे। तुमचं जर असे कढई वगैरे पातळ असेल तर बघायचं। बघा मस्त अशा पद्धती चांगलं शिजवून घ्यायचं। मीडियम गॅसवर जर म्हणलं ना तर 5 मिनिटामध्ये होईल, पण एकदम स्लो गॅसवर ठेवल्यामुळे 5 ते 7 मिनिट मी झाकलं होतं। त्याच्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यावर टाकायचं आपल्याला बटर आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया। बटर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर 1 मिनिटभर मी असं चांगलं परतून घेतलेलं आहे, म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने काय होतं माहिती आहे का, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जेवण जात नाही, तर असं काहीतरी वेगळं करायचं, छान लागतं चवीला। करून बघा, 1 नंबर लागतं एकदम। भातावर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता, तोंडी लावायला वरण भात केला, नुसती ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी तुम्ही ह्याच्याबरोबर बी खाऊ शकता, छान लागतं एकदम। एवढं थोडंसं आपल्याला अशी ग्रेव्ही टाईप ठेवायचं, म्हणजे मस्त लागतं बघा। अशा पद्धतीनं झटपट रेसिपी करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।